फोंदा घाट कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरून दाजीपूर अभयारण्यातून कोकणात उतरणारा हा रस्ता. इथल्या वयस्क माणसांना विचारा, ते एकच सांगतील, रात्रीचं कधीही या घाटात पाऊल टाकू नका. कारण या घाटात लोक हरवलेत, काहींचे मृतदेह सापडले आणि काहींचं आजपर्यंत काहीच सापडलं नाही. पण भयानक गोष्ट काय आहे माहीत आहे का? काही लोक परत आले, पण ते सांगत होते ते एकटे नव्हते. आजची कथा आहे एका ट्रक चालकाची, जो 20 वर्ष हा घाट ओलांडत होता. पण त्या एका रात्री त्याला काय दिसलं जे आजही त्याच्या स्वप्नात येतं. कथेला सुरुवात करण्यापूर्वी, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या भयान अंधारात एकट्याने राहू नये असं तुम्हाला वाटत असेल, तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढील धडकी भरवणाऱ्या भयकथा तुमच्यापासून दूर राहू नयेत म्हणून. चला सुरुवात करूया. फोंदा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातून जाणारा हा घाट दाजीपूर वन्यजीव अभयारण्याच्या मधोमध आहे. दिवसा ते निसर्गाचं एक वेगळंच सौंदर्य असतं. घनदाट जंगल, उंच डोंगर, खाली कोकणाची सुंदर हिरवी दरी, पक्ष्यांचे मधुर आवाज, वाऱ्याची हळुवार सळसळ, सगळं एखाद्या चित्रासारखं. पण सूर्य मावळला की हे सगळं बदलतं. घाटावर धुकं उतरायला लागतं, झाडांच्या सावल्या लांबतात, रस्त्यावर एक अनामिक शांतता पसरते. इतकी शांतता की स्वतःच्या श्वासाचाही आवाज येतो. हा घाट भरपूर पावसाचा प्रदेश आहे. येथे दरडी कोसळणे, भूस्खलन या घटना नेहमी घडतात. अनेक अपघात या घाटात झाले आहेत. काही वाचले तर काही जण परत आले नाहीत. पण इथल्या जुन्या लोकांना विचारलं तर ते सांगतात, अपघाताचं कारण फक्त निसर्ग नाही, राधानगरी तालुक्यातील वयस्क माणसांनी पिढ्यानपिढ्या सांगत आलेली एक गोष्ट आहे. या घाटाला चकव्याची जागा म्हणतात. चकवा म्हणजे असा एक अनुभव जिथे माणूस एकाच जागी फिरत राहतो. त्याला वाटतं तो पुढे जातोय, पण तो त्याच ठिकाणी येतो, वाट चुकतो, भरकटतो. लोककथा म्हणते, चकवा लागणं म्हणजे एखाद्या भटकत्या आत्म्याने तुम्हाला आपल्या जाळ्यात ओढणं. कळायला लागल्यापासून गावातली थोरली माणसे एकच सांगतात, रात्रीचा कधीही फोंदा घाटात प्रवास करायचा नाही. पण ही सावध करणारी वाक्य ऐकायला तेव्हाच मिळतात जेव्हा वेळ निघून गेलेली असते. सुरेश माने, वय 45, मूळचा राधानगरी जवळच्या पाटगावचा. 20 वर्षापासून ट्रक चालवतो. कोल्हापूर ते सिंधुदुर्ग हा रस्ता त्याला पाठ होता. फोंदा घाट त्यानं हजारो वेळा ओलांडला होता. दिवसा, रात्री, पावसात, धुक्यात, प्रत्येक वळणाशी, प्रत्येक खडकाशी त्याची ओळख होती. त्यामुळे त्याला कधी या घाटाची भीती वाटली नाही. त्याचा क्लीनर होता भाऊ, वय 20चा, नुकताच्या कामाला लागलेला मुलगा, भोळा पण उत्साही. ती रात्र होती ऑक्टोबर महिन्याची. शाळेचे शेवटचे दिवस. हवेत गारवा होता. घाटावर धुके असेल याची सुरेशला कल्पना होती, पण माल वेळेत पोचवण्याचं बंधन होतं. रात्री साधारण 10 वाजता ते कोल्हापूरहून निघाले. ट्रकमध्ये राशन माल होता. राधानगरीपर्यंत रस्ता ठीक होता. पण घाट जसा जवळ आला तसं वातावरण बदलायला लागलं. भाऊ म्हणाला, दादा, आज रात्री जायचं होतं का? उद्या सकाळी गेलो तर? सुरेश हसला, अरे, मी हा घाट डोळे मिटून ओलांडू शकतो, काही नाही होत, शांत बस. पण त्याच रात्री त्याला कळलं की काही गोष्ट आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात. घाटाच्या तोंडाशी पोचताच सुरेशला जाणवलं की आज रात्र वेगळी आहे.
धुकं नेहमीपेक्षा जास्त होतं. ट्रकच्या हेडलाईटचा प्रकाश 5-6 फुटांवरच संपत होता. पुढचं काहीच दिसत नव्हतं. भाऊ गप्प होता. ट्रक हळूहळू घाटावर चढायला लागला. एका बाजूला उभा डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी. खाली काय आहे ते दिसत नव्हतं, फक्त गडद काळोख. साधारण 3-4 किलोमीटर आत गेल्यावर रेडिओ बंद पडला. तो चालू होता, पण फक्त एक विचित्र आवाज येत होता. खरखर, जणू कोणी श्वास घेत आहे असा आवाज. सुरेशनं रेडिओ बंद केला. शांतता, एवढी शांतता की ट्रकच्या इंजिनाचा आवाजसुद्धा दुरून येतोय असं वाटलं. भाऊ म्हणाला, दादा, आपण कुठे आहोत? घाटाच्या मध्ये. अजून 7-8 किलोमीटर आहे. मग हा रस्ता. आपण आधी इथून गेलो नव्हतो का? सुरेशनं ब्रेक दाबला. त्यानं बाहेर पाहिलं. उजवीकडे एक मोठा खडक होता, ज्यावर काहीतरी लिहिलेलं होतं, जुनं, झिजलेलं. त्यानं आधीही ते पाहिलं होतं. 10 मिनिटापूर्वी त्याच ठिकाणाहून ते परत आले होते. चकवा. सुरेशच्या अंगावर काटा आला. 20 वर्षात असं कधी झालं नव्हतं. तो गाडीतून खाली उतरला. 4ही बाजू पाहिली. सगळं ठीक होतं. रस्ता चुकला नव्हता, पण तो परत कसा त्याच जागी आला? त्यानं भाऊला गाडीत बसायला सांगितलं. स्वतः पुन्हा ट्रक चालवायला लागला. यावेळी उजवीकडच्या डोंगरावर लक्ष ठेवलं. ओळखीच्या खुणा मनात नोंदवल्या. 5 मिनिट गेली, 10 मिनिट गेली. ट्रक पुढे जात होता आणि तेव्हाच एका वळणावर त्याला ती दिसली. एक बाई, पांढरी साडी, रस्त्याच्या कडेला उभी, एका हाताने डोळ्यांवर झाकत, जणू हेडलाईटच्या प्रकाशापासून स्वतःला वाचवते. सुरेशनं ट्रक थांबवला. रात्री 12 वाजता या घनदाट जंगलात ही बाई कशी? तो हळुवारपणे खाली उतरला. ताई, इथे कशा? काय झालं? ती बोलली नाही. अपघात झाला का? गाडी बंद पडली का? ती अजूनही गप्प. सुरेशने मागे वळून पाहिलं. रस्त्यावर कोणतीही गाडी नव्हती. पुढे पण कोणी नव्हतं. भाऊ ट्रकच्या खिडकीतून बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटलेली होती. दादा, सोडून द्या, जाऊया. पण सुरेशला सोडवेना. एकट्या बाईला या घाटात रात्री असं सोडायचं? तो पुन्हा तिच्याकडे वळला आणि तेव्हा ट्रकचा हेडलाईट तिच्या चेहऱ्यावर पडला. सुरेशच्या घशातून आवाज निघेना. ती बाई, तिचा चेहरा होता, पण डोळे नव्हते. डोळ्यांच्या जागी 2 काळे खोल खड्डे. ओठ हलत होते, पण आवाज नव्हता. आणि तिच्या गळ्याभोवती रक्ताची एक पातळ रेषा. सुरेश मागे सरकला. ती हळूहळू पुढे आली. तिने हात पुढे केला आणि तिच्या तोंडातून एकच वाक्य निघालं, मला घरी जायचंय. थांबा, पुढे काय झालं हे ऐकण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण अशा थरारक संशोधनावर आधारित लोककथा फक्त इथेच ऐकायला मिळतात. सुरेश थरथर कापत होता, पण त्यानं मनाशी निश्चय केला, हे भ्रम आहे, थकलो आहे, नीट दिसत नाही. तो मागे वळला. ट्रकमध्ये जायचा प्रयत्न केला, पण त्याचे पाय जड झाले होते. त्याला वाटलं कोणीतरी त्याचे पाय धरतंय. त्याने खाली पाहिलं. काहीच नव्हतं, पण तो हलू शकत नव्हता. भाऊ ओरडला, दादा, ट्रकमध्ये या. त्या आवाजानं सुरेशला भान आलं. त्यानं जोराने स्वतःला झटकलं आणि धावत ट्रकमध्ये शिरला. भाऊचा रंग उडालेला होता. दादा, ती बाई, तिचं डोकं नव्हतं. काय? मला दिसलं. वरून प्रकाशात तिचं शरीर होतं, पण खांद्यावर काहीच नव्हतं. दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. बाहेर ती बाई अजूनही उभी होती. हळूहळू ट्रकच्या दिशेने येत होती. सुरेशने इंजन चालू केलं. गाडी पुढे घेतली. वेग वाढवला. मागे पाहिलं. ती बाई अजूनही त्याच जागी उभी होती. हात वर केलेला आणि मग धुक्यात विरून गेली.
ट्रक पुढे जात राहिला. घाट उतरला. कोकणात पोचताच जणू एका दृश्यात दडपण उतरलं. दोघेही खूप वेळ गप्प होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माल उतरवून परत येताना सुरेश राधानगरीला थांबला. तिथे एक जुना चहावाला होता, रम्या. या भागात 40 वर्षापासून राहणारा, घाटाचा प्रत्येक किस्सा माहीत असणारा. सुरेशनं रात्रीची घटना सांगितली. रम्याचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, तू जिवंत आलास हे नशीब, पण तुला ती दिसली याचा अर्थ ती अजूनही भटकते. कोण होती ती? रम्या एक क्षण थांबला. बाहेर घाटाच्या दिशेने पाहिलं, मग बोलायला लागला. 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट. या घाटात एक मोठा अपघात झाला होता. एक जोडपं कोल्हापूरहून कोकणाला निघालं होतं. रात्री पावसाळ्यात घाटात दरड कोसळली. त्यांची गाडी त्या वळणावरूनच दरीत गेली. नवऱ्याचं प्रेत सापडलं, पण बाईचं काहीच सापडलं नाही. गावकरी म्हणतात ती बाई त्या रात्री जायला निघाली होती. तिला अजून माहीत नाही की ती आता जिवंत नाहीये. ती त्याच घाटात भटकते. कुणाला ना कुणाला थांबवते, विचारते, मला घरी जायचं आहे. सुरेश थरथरला. मग मला जे दिसलं ते? हो, तीच होती. आणि ती घरी का जात नाही? रम्याने खाली मान घातली. कारण ज्याचं शरीर सापडत नाही त्याचा आत्मा तिथेच अडकतो. त्या वळणावर जिथे तू थांबलास तिथेच ती दरी आहे. मग काय करायचं? सुरेशने विचारलं. गावातल्या देवळात जा. त्या बाईसाठी एक दिवा लाव. तिला सांग की तुझं घर सापडलं, की तू आता मोकळी आहेस. कदाचित तिला शांती मिळेल. सुरेशने तसंच केलं. त्यानंतर सुरेश अनेक वर्षे त्या घाटातून गेला. ती बाई त्याला पुन्हा कधी दिसली नाही. काही जण म्हणतात ती शांत झाली, काही जण म्हणतात ती अजूनही आहे, फक्त त्याला दिसत नाही. फोंदा घाटाबद्दल अशा अनेक कथा इथल्या जुन्या लोकांकडून ऐकायला मिळतात. एक ट्रक ड्रायव्हर सांगतो, एकदा त्याला रस्त्यावर एक लहान मुलगा दिसला. घाटाच्या मध्ये एकटा ट्रक थांबवला तर तिथे कोणीच नव्हतं. दुसरा सांगतो, ट्रकमध्ये मागे कोणीतरी बसल्यासारखं वजन जाणवत होतं, पण मागे कोणीच नव्हतं. चकवा लागणे या प्रकाराबद्दल इथले जाणते सांगतात, हे फक्त जंगलात होत नाही, हे त्या आत्म्यांचं काम असतं जे अजूनही या जगात अडकले आहेत. त्यांना सोबत हवी असते, म्हणून ते वाटसरूंना आपल्या जगात ओढायचा प्रयत्न करतात. दाजीपूर अभयारण्यातून जाणारा फोंदा घाट, येथे गावकऱ्यांचे किस्से आहेत. शेकडो वर्षापूर्वीपासून या घाटाचा इतिहास फक्त जंगलाचा नाही. इथे माणसांच्या व्यथा आहेत, अश्रू आहेत, भटकत्या आत्म्यांच्या आणि उत्तरित कहाण्या आहेत. म्हणूनच इथले जुने लोक म्हणतात, फोंदा घाट दिवसा ओलांडा, सूर्य मावळण्यापूर्वी खाली या. रात्री जर या घाटात थांबायची वेळ आली तर देवाचं नाव घ्या आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कोणाच्याच जवळ थांबू नका. महाराष्ट्राच्या या घाटांमध्ये, जंगलांमध्ये, हरवलेल्या खेड्यांमध्ये अशा कित्येक लोककथा आहेत, ज्या कोणी लिहिल्या नाहीत, ज्या फक्त कुजबुजत सांगितल्या जातात. आम्ही त्याच कथा तुमच्यापर्यंत आणतो. लोककथा रहस्यभेद. जर आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढची कथा कदाचित तुमच्या गावाजवळची असेल. जर तुम्ही कधी फोंदा घाटातून रात्री जात असाल आणि रस्त्याच्या कडेला कोणी हात दाखवला तर गाडी थांबवू नका, कारण कदाचित तो माणूस नसेलच.